ते वेगळ्या प्रकारे करत आहेत. म्हणजे रोडवरती करणे, अजून कुठेतरी करणे, केक कापणे, एकमेकाच्या अंगावरती कलर वगैरे उधळणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्या पाश्चात्य संस्कृतीमधील आहेत. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्धापन दिन साजरा करावा, अवश्य करावा. त्याला करण्याबद्दल कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, परंतु भगवंताला स्मरण करून, गणेश पूजन करून आणि त्या ठिकाणी शांतीपाठ वगैरे म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देऊन ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही संस्कृतीने सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे करावं असं त्यांचं मत आहे. आणि त्यांच्या मतानुसार आम्ही 2 विप्र या ठिकाणी आलो आणि त्यांच्या या ठिकाणी वर्धापन दिनामध्ये सहभागी झालो आहेत. आता लगेचच गणेशपूजन होईल. गणेशपूजन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारं स्वासिंद्वारा त्यांना औक्षण होईल. औक्षण झाल्याच्या नंतर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हा